आवाज येतोय ना माझा सर्वांना? हो मेघा येते. यस नो काहीतरी रिस्पॉन्स करत चला. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण स्मोक आणि सॅनिटी टेस्टिंग डिस्कस करत होतो. स्मोक सॅनिटी मध्ये कुणाला काही इश्यू? नहीं मेघा। ओके ठीक है. तो आज चलो फिर दूसरा टॉपिक स्टार्ट करते हैं. ठीक है. तर लेट मी शेअर माय स्क्रीन फर्स्ट. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? येस मेघा. ओके. तर आपण आज रिटेस्टिंग अँड रिग्रेशन टेस्टिंग शिकणार आहे. आपल्या टेस्टिंग फ्लो मधले हा लास्ट टेस्टिंग आहे. ओके. यानंतर मग आपण पार्ट 2 ला स्टार्ट करणार आहे. तिकडे काही डिफेक्ट लाईफ सायकल, टेस्टिंग लाईफ सायकल यासारखेच टॉपिक आहेत. कोणती टेस्टिंगची फ्रेज तिकडे नाही आहे. तर रिटेस्टिंग, जस्ट अ मिनिट. बघा, नॉर्मल फ्लो मध्ये जसं आपण अजाईल डिस्कस करत होतो, तर अजाईल मध्ये काय होत आहे की तुम्ही एक स्प्रिंट फॉलो करता, राईट? 2 वीक स्प्रिंट फॉलो करत आहे. म्हणजे त्यामध्ये काहीतरी टार्गेटेड युजर स्टोरी तुम्हाला असतील. जसं की कन्सिडर करा, करंट स्प्रिंट मध्ये तुम्ही एक 6 युजर स्टोरी पकडलाय. म्हणजे तुमच्याकडे जेवढी मॅन पॉवर असते त्यानुसार स्टोरीज पिक केल्या जातात पर्टिक्युलर स्प्रिंट मध्ये. ओके. म्हणजे कधी कधी डेव्हलपर्स टेस्टर्स जर लिव्हर असतील तर तुमच्याकडे मॅन पॉवर कमी असेल, तर त्या केसेसमध्ये कमी युजर स्टोरी वगैरे पिक केल्या जातात. ओके. तर त्यानुसार स्टोरी पॉइंट ठरवले जातात, मॅन पॉवर किती अवेलेबल असणार आहे, आणि नंतर मग तुमच्या फायनल स्टोरी पॉइंट जे आहेत ते ठरवले जातात. स्टोरी पॉइंट म्हणजे एका युजर स्टोरीला लागणारा वेळ असतो. ओके. तर त्यानंतर तुम्ही वर्क करता. वर्क करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, कोणत्या काही फंक्शनॅलिटी मध्ये तुम्ही इश्यू फाइंड केला, राईट? पॉसिबल आहेच. म्हणजे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त वर्क फाइंड कराल तेवढे तुम्ही चांगले टेस्टर आपण म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी ऑब्झर्वेशन स्किल हे डेव्हलप करावं लागेल. तुम्हाला डिफरंट सिनेरिओज अप्लाय करावे लागतील टेस्टिंगच्या टाइम करताना. तर तुम्हाला टेस्टिंग करताना एखादा डिफेक्ट सापडला, तुम्ही रेज केला. ओके. रेज केल्यानंतर काय होतं? तुम्ही डिफेक्ट रेज केला त्यानंतर काय होतं? बघा, हे आपण बऱ्याचदा डिस्कस केलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला अदर काही टेस्टिंग मध्ये एक्झाम्पल सांगताना प्रोसेस एक सांगितली आहे. तुम्हाला जर एखादा बग मिळाला त्यानंतरची प्रोसेस काय? डेव्हलपरला पाठवला डेव्हलपरला राईट. डेव्हलपरला पाठवला सेंड करतो रेज करतो. येस, तुम्ही टेस्ट प्रूफ कलेक्ट करता, बग रेज करता. ओके. नंतर डेव्हलपर ते पिक करतात. ठीक आहे. मग त्यामध्ये ते फिक्स करतात, चेंजेस करतात कोडमध्ये, जो इश्यू असेल ज्या रिझनमुळे, तर ते फिक्स करतात. ठीक आहे. फिक्स केल्यानंतर तुमच्याकडे मग परत येतो तो. ओके. त्यांनी जसा फिक्स केला तसा तुमच्याकडे परत येतो. तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये लेटेस्ट कोड हा डिप्लॉय होतो, ज्यांनी जे चेंजेस इम्प्लिमेंट केले त्यानुसार. आणि मग तुम्हाला काय करायचं असते? चेक करायचं असते की पर्टिक्युलर बग हा फिक्स झाला आहे की नाही झालाय. त्या केसमध्ये तुम्ही काय करता? ज्या टेस्ट केसेस प्रिव्हियसली फेल झाल्या होत्या, ज्यामुळे तुम्हाला तो बग भेटला होता, राईट? तर त्या फेल झालेल्या टेस्ट केसेस परत चेक करता. ठीक आहे. रिचेक करता, त्यालाच रिटेस्टिंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्हाला जो बग भेटला होता तो फिक्स झाल्यानंतर तुम्ही चेक करता की तो फिक्स झाला आहे का. ठीक आहे. डेव्हलपर कडनं तर आलाय तुम्हाला की त्यांनी कोडमध्ये चेंजेस केले, फिक्स केला. पण ऍज अ टेस्टर तुम्हाला तिथे परत चेक करायचं असते की ज्या टेस्ट केसेस तुमच्या प्रिव्हियसली फेल झाल्या होत्या, ज्यामुळे फंक्शनॅलिटीवर काहीतरी इम्पॅक्ट झाला होता, तर तो बग फिक्स झालाय की नाही हे तुम्हाला चेक करायचं असते. इन सिम्पली त्यालाच रिटेस्टिंग असं म्हणतात. ओके. प्रिव्हियसली फेल टेस्ट केसेस तुम्हाला परत चेक करायच्या असतात, एक्झिक्यूट करायच्या असतात की त्या फिक्स झाल्या आहेत का. मग जर त्या पास होत असतील अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, म्हणजे काय होईल, तुम्ही काय कन्सिडर कराल की तुमचा बग फिक्स झालाय, राईट? गाईज, जस्ट कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनवर टेस्ट परफॉर्म करत आहे. तिकडे एक फॉर्म डिझाईन केलेला आहे आणि तिकडे एक फील्ड आहे. अं, जसं की तिकडे एखादी फील्ड असेल, टेक्स्ट बॉक्स असेल एखादा. ओके. त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला लिमिट दिलेली असेल की त्यामध्ये 20 कॅरेक्टर्स चा एखादा वर्ड किंवा डेटा तुम्ही एंटर करू शकता, 20 कॅरेक्टर. ओके. तर तुम्ही टेस्ट परफॉर्म करत
असताना काय झालं की तुम्ही टेस्ट केस डिझाईन केली की त्यांना 20 कॅरेक्टर पेक्षा त्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीनी डेटा ऍक्सेप्ट करायला नको. म्हणजे जर तुम्ही चुकून 21 तिकडे एंटर करत असाल कॅरेक्टर, तर त्यांनी ते ऍक्सेप्ट करायला नको. ही तुमचा एक टेस्ट सिनारिओ झाला, राईट. तुम्ही हे टेस्ट परफॉर्म करत होता, त्या टाइमला काय झालं, तुम्ही पास केला डेटा 21, तर त्यांना ऍक्सेप्ट करायला नको होता, हा तुमचा क्रायटेरिया आहे. बट त्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीने ऍक्सेप्ट केला, म्हणजे काय झाला, तुमच्या तिकडे डिफेक्ट आहे, राईट. तुमच्या टेस्ट सिनेरिओ नुसार तुमची फंक्शनॅलिटी वर्क करताय का गाईज? तर त्या केसमध्ये तुम्ही डिफेक्ट फाइंड केला की मोर दॅन 20 कॅरेक्टर पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी ऍक्सेप्ट करत आहे, बट आपल्याला ते एक्सपेक्टेड नाहीये. त्या केसमध्ये तुम्ही बग रेज केला, डेव्हलपरनी चेंजेस केले, तुमच्याकडे फिक्स होऊन बग रिटर्न आला, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय केलं, परत चेक करणार तिथे. तुम्ही काय कराल, 21 कॅरेक्टर तिकडे एंटर करायचा प्रयत्न कराल, बट त्यांना 21 कॅरेक्टर घेतलंच नाही पाहिजे कीबोर्ड थ्रू. जर तो घेत नसेल म्हणजे काय झालं, तुमचा पर्टिक्युलर जी टेस्ट केस जो सिनरी पहिले फेल झाला होता तो आता पास झाला. ते तुमची फंक्शनॅलिटी अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेशन वर्क करत आहे, ओके. म्हणजे तो बग काय झाला, रिझॉल्व्ह झाला. मग इथे तुम्ही काय केलं, रिटेस्टिंग केली ना. जे प्रिव्हियसली ज्या डेटा सोबत तुम्ही टेस्टिंग परफॉर्म केली होती तोच डेटा परत एंटर केला. 21 कॅरेक्टर तुम्ही तिकडे एंटर करायचा प्रयत्न केला, बट फंक्शनॅलिटी ऍक्सेप्ट नाही करत आहे. म्हणजे तुमची प्रिव्हियसली फेल टेस्ट केस आता पास झाली, ओके. तुमची फंक्शनॅलिटी तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार वर्क करत आहे. तर ही तुमची एक रिटेस्टिंगची प्रोसेस आहे, ओके. इन शॉर्ट, तुम्ही रिटेस्टिंग मध्ये काय करत असता की ज्या टेस्ट केसेस लास्ट एक्झिक्युशन किंवा प्रिव्हियसली तुम्ही जेव्हा इनिशियल लेवलला टेस्ट परफॉर्म करत असतात तेव्हा फेल झालेल्या असतात, ठीक आहे. तर अशा टेस्ट केसेस तुम्ही फिक्स झाल्यानंतर परत रन करता, परत एक्झिक्यूट करता आणि चेक करता की त्या फिक्स झाल्या आहेत का, ओके. तर ही एक रिटेस्टिंगची इन जनरल प्रोसेस आहे, ओके. आता जसं की आपण डिस्कस केलं, सगळ्यात पहिले तुम्ही टेस्टिंग, तुमच्याकडे बग आला, सॉरी तुमच्याकडे बिल्ड आलं, तुम्ही ऍप्लिकेशनला टेस्ट करणं स्टार्ट केलं. प्रत्येक वेळी तुम्ही टेस्ट करत आहे, मग तुम्हाला काही बग भेटेल, तुम्ही तो रेज कराल, डेव्हलपर फिक्स करतील, परत तुमच्याकडे येईल, तुम्ही चेक कराल तो, ओके. रिटेस्ट परफॉर्म कराल तिथे. मग आता इथे कधी कधी काय होतं की रिटेस्टिंग मध्ये तो फिक्स होऊन त्या डेव्हलपर कडनं येतो, पण तरीही तो पूर्णपणे फिक्स झालेला नसतो, ठीक आहे. त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, ओके. तर मग तुम्हाला परत इकडे प्रोसेस काय आहे, रिटेस्ट करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो बग वापस इनडेव मध्ये टाकता, ठीक आहे. रिओपन, एक जेव्हा आपण डिफेक्ट लाईफ सायकल शिकू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, तिकडे एक स्टेज असते. जर बग करेक्टली फिक्स नाही झाला, ठीक आहे, फिक्स करून आल्यानंतरही आपण चेक करत असतो, रिटेस्ट करत असतो. रिटेस्ट करतानाही तुम्हाला जाणवलं की तो फिक्स नाही झालाय, तो अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेशन, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वर्क नाही करत आहे, तर त्या केसला तुम्ही तो बग काय करता, रिओपन करता. रिओपन केल्यानंतर परत डेव्हलपर त्यावर वर्क करतात. मग परत तो तुमच्याकडे येतो टेस्टिंगसाठी आणि तुम्ही चेक करता की फिक्स झालाय की नाही. म्हणजे एक सायकल आहे ही, अशीच प्रोसेस सुरू असते जोपर्यंत तो बग पूर्णपणे फिक्स होत नाही, ठीक आहे. तुम्हाला चेक करत राहायचं असते, तो जाईल एकाच पहिल्या फर्स्ट सायकल मध्ये जर फिक्स नाही झाला तर तुम्हाला परत रिओपन करावा लागेल. रिओपन केल्यानंतर डेव्हलपर परत वर्क करतील, परत तुमच्याकडे येईल. असं काही काही केसेसमध्ये होतं गाईज. एखाद्या बगची जर्नी आपण बोलू शकतो 2 सायकल मध्ये असेल, एखादा बग 2-3दा अकर होईल, तर तो परत डेव्हलपरकडे जाईल, फिक्स होईल, तुमच्याकडे येईल. तर असं होऊ शकतं, ठीक आहे. असं नाही आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सॉल्व्ह होईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिटेस्टिंग करत असतात. जे प्रिव्हियसली फेल टेस्ट केसेस आहेत त्या फिक्स झाल्यानंतर तुम्हाला रिएक्झिक्यूट करायच्या असतात, त्याला बोलतात रिटेस्टिंग. क्लिअर आहे सगळ्यांना? रिटेस्टिंग मध्ये काय करताय तुम्ही, सिंपल टर्म आहे, ज्या गोष्टी प्रिव्हियसली फेल झाल्या होत्या त्या फिक्स झाल्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करत आहे, रिचेक करत आहे की त्या फिक्स झाल्या आहेत का नाही, ठीक आहे. डेव्हलपरच्या साईडनी तर ते हाय लेवलला टेस्टिंग करतील, पण ऍज अ टेस्टर तुम्हाला ते इन डिटेल टेस्ट करायचं असते. आणि मग रिटेस्टिंग नंतर तुम्ही काय करता, तर सपोज आपण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं का ऍप्लिकेशनचं की 21 कॅरेक्टर्स त्याने एक्सेप्ट करायला नको. मग आता 21 कॅरेक्टर हा माझा प्रिव्हियस डेटाच आहे, जो मी प्रिव्हियसली टेस्टिंग परफॉर्म करत असताना यूज केला होता. मग आता फंक्शनॅलिटी फिक्स झाल्यानंतर जेव्हा मी रिटेस्ट करेन, मग माझे 21 कॅरेक्टर तो ऍक्सेप्ट करत नाही, म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन नुसार वर्क करत आहे, राईट. मग या व्यतिरिक्त
आणखी काही सिनेरिओ असतील किंवा आणखी काही वेगळा डेटा असेल, ठीक आहे, जसं मी तिकडे कॅरेक्टर बोलली तर तिकडे एखादी डिजिटची कंडिशन असेल, मग मी डिजिटचाही डेटा तिकडे एंटर करून बघेल, राईट. जसं मी आधी 21 कॅरेक्टर सोबत टेस्ट केलं, मग मी त्या फील्डमध्ये 21 डिजिट पास करेल. ओके. तर माझे काय टेस्ट सिनारिओ असू शकतात डिफरंट डेटा सोबत, ते पण आपण रिटेस्टिंग मध्ये परफॉर्म करतो. म्हणजे अशा डिफरंट फंक्शनॅलिटीज असतील. एका डेटा सोबत टेस्ट करताना तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुम्ही रेज केला, तो रिझॉल्व्ह झाला, तुमच्याकडे रिटेस्टिंग साठी आला, मग त्या केसेसमध्ये प्रिव्हियसली ज्या डेटा सोबत तुम्ही डील केली होती तो तर तुम्ही टेस्ट कराल, पण सेम टाइमला डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ डेटा किंवा एका डिफरंट डेटा सोबत मल्टिपल डेटा सोबत तुम्ही काय कराल, तिकडे टेस्ट परफॉर्म कराल. ठीक आहे. तुमच्याकडे मल्टिपल डेटा डेव्हलपरनी दिलेला असतो एक्सेल शीट मध्ये वगैरे, किंवा तुमच्या युजर स्टोरी मध्येच अटॅच असतो, किंवा काही केसेसमध्ये तुम्हाला स्वतःला डेटा क्रिएट करावा लागतो. ठीक आहे. जसं तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये पासवर्ड वगैरेच्या फील्ड असतात, किंवा काही अदर फील्ड असतील ऍप्लिकेशन रिलेटेड डोमेन स्पेसिफिक फील्ड असतील, तर त्या केसेसमध्ये तुम्ही तुमचा डेटा क्रिएट करता. ओके. जसं की एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये अपलोड फाईल सॉरी काही जर फाईल अपलोड असं एक ऑप्शन असेल, तर तुम्हाला काही डमी फाईल तुमच्या युजर स्टोरीमध्ये अटॅच मिळतील, पण तुम्हाला मल्टिपल टेस्ट रन करायची आहे मल्टिपल डेटा सोबत, तर त्या केसेसमध्ये तुम्ही काय कराल, स्वतःच्या फाईल क्रिएट कराल, डिफरंट साईजच्या फाईल क्रिएट कराल, डिफरंट फॉर्मॅटच्या साईज क्रिएट कराल, आणि त्यासोबत टेस्ट कराल मल्टिपल डेटा सोबत. ओके. क्लिअर आहे. तुम्हाला मल्टिपल डेटा सोबत टेस्ट परफॉर्म करायची असते, तुम्हाला गिव्हन तर दिलेलंच असतं, ठीक आहे, बट तुम्हाला बऱ्याच केसेसमध्ये स्वतःचा डेटा पण रेडी करायचा असतो त्या टेस्ट सिनारिओनुसार. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही टेस्ट परफॉर्म करता. रिटेस्टिंग सगळ्यांना क्लिअर आहे? रिटेस्टिंग तुम्ही कोणत्या फंक्शनॅलिटीज वर करत आहे ते? स्वाती, आरती. येस. ओके. बघा, सिम्पल टर्म आहे, बट रिटेस्टिंग आणि रिग्रेशनचा तुम्हाला जेव्हा डिफरन्स विचारते तर तुम्हाला कुठेतरी कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. मोस्ट IMP क्वेश्चन आहे, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी रिटेस्टिंग परफॉर्म करता. कारण जर तुम्ही एक टेस्टर आहे तर तुम्ही काहीतरी बग रोजच्या रोज काहीतरी बग रेज करतच असता. ओके. तर तुम्हाला रिटेस्टिंग ही करावीच लागते. कधी कधी तुम्ही दुसऱ्यांचे बग चेक करत असाल, म्हणजे बग दुसऱ्या टेस्टरनी तुमच्या सिनियर लीडनी रेज केले असतील, पण त्यांच्याकडे टाइम नसेल, तुम्ही स्प्रिंटच्या लास्ट डेला असेल, तेव्हाही तुमच्याकडे मल्टिपल बग टेस्ट करायला येऊ शकतात. ठीक आहे. मोस्टली स्प्रिंटचं जेव्हा लास्ट डे असतो, रिग्रेशन वगैरे रन झालेलं असतं, होल टेस्टिंग झालेली असते, तेव्हा मोस्ट ऑफ द बग हे फाइंड होत असतात. तर लास्ट डेला तुम्ही मल्टिपल बग मोस्टली टेस्ट करत असतात स्प्रिंटच्या एंडिंगला. ठीक आहे. तर तुमच्याकडे असे बग येतीलच टेस्ट करायला. तर रिटेस्टिंग हा तुमच्या डेली लाईफचा पार्ट असेल इन फ्युचर. रिटेस्टिंग आणि रिग्रेशन टेस्टिंग पण, जसं की आपण स्मोक आणि सॅनिटी बघितलं, तर त्या इनिशियल लेवलच्या टेस्टिंग आहे. जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये काय म्हणू शकतो आपण, इनिशियल लेवलला तुमच्याकडे येत असेल, तेव्हा मोस्टली सॅनिटी ते चेक तर तुमची होतच असते, बट स्मोक टेस्टिंग एक खूप इनिशियल लेवलची टेस्टिंग. ओके. तर रिटेस्टिंग रिग्रेशन अशी आहे की ती तुम्हाला डेली लाईफ मध्ये परफॉर्म करावी लागेल. सॅनिटी आणि स्मोक तुम्ही एक फर्स्ट डेला कराल किंवा फर्स्ट टाइम कराल, त्यानंतर ती रिपीट होत नाही मोस्टली प्रोसेस, राईट. पण रिटेस्टिंग रिग्रेशन टेस्टिंग कंटिन्युअसली रिपीटेड प्रोसेस असतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला रिग्रेशन टेस्टिंग. आता जेव्हा तुम्ही असे बग रेज करत असता गाईज, तुमच्याकडे फिक्स होऊन ते येतात, तुम्ही रिटेस्टिंग परफॉर्म करता. ओके. रिटेस्टिंग परफॉर्म करता म्हणजे तुम्ही प्रिव्हियसली फेल टेस्ट केसेस परत एक्झिक्यूट करता, आणि ती फंक्शनॅलिटी मधले चेंजेस जे आहेत, जो प्रॉब्लेम आहे तो फिक्स झाला का चेक करत असता. ही एक जनरलाइज प्रोसेस झाली. यानंतर तुम्हाला काय होतं की ते पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी फिक्स करण्यासाठी डेव्हलपरच्या साईडनी कोडिंगमध्ये काहीतरी चेंजेस होतात. ओके. तर त्या कोडिंगमध्ये झालेल्या चेंजेसमुळे अदर फंक्शनॅलिटीज ज्या की प्रिव्हियसली व्यवस्थित वर्क करत होत्या, प्रिव्हियसली वर्किंग फाईन होत्या, अशा फंक्शनॅलिटीवर काही इम्पॅक्ट झालाय का किंवा साईड इफेक्ट झालाय का, हे आपल्याला चेक करायचं असतं रिग्रेशन टेस्टिंग मध्ये. ओके. त्याला रिग्रेशन टेस्टिंग म्हणतात. म्हणजे प्रत्येक चेंजेस सोबत तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करत असता. फक्त बग फिक्स झाला, कोडमध्ये चेंजेस झाले, तेव्हाच तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करत नाही गाईज. ओके. जर कधी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नवीन फंक्शनॅलिटी इंटिग्रेट होत असतील, आता नवीन फंक्शनॅलिटी कशा बघा, आता व्हॉट्सअप तुम्ही यूज करता,
प्रिव्हियसली व्हॉट्सअपमध्ये पेमेंटचं ऑप्शन होतं का? काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपमध्ये पेमेंट हे ऑप्शन इंटिग्रेट झालंय. सगळ्यांनी नोट केलंय? सगळ्यांनी येस. बघितलंय, राईट? युजही केलं असेल. यानंतर व्हॉट्सअपमध्ये काही दिवसानंतर एक चेंज येणार आहे. ठीक आहे, पण आता त्यावर वर्क सुरू असेल. काही दिवसांनी एक चेंज येणार आहे की व्हॉट्सअपमध्ये जसं तुम्ही फोन पे वगैरेला काय करू शकता, तुमच्या नियरचे जे शॉप्स आहेत ते तुम्ही म्हणजे काय करू शकता, चेक करू शकता किंवा सर्च करू शकता. तुम्ही ज्या लोकेशनला आता आहे ते तुमच्या नियर बाय कोणते शॉप्स असतील, ग्लॉसरी शॉप्स असतील, हॉटेल्स असतील, हे तुम्ही फोन पे मध्ये आता बघू शकता. तर हेच ऑप्शन काही दिवसांनी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पण मिळणार आहे. ओके, तुम्ही जेव्हा आता जर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये वरती सर्च विंडोला गेलात, तिकडे सर्चचं ऑप्शन असतं, राईट? आपण जिकडे नेम, कॉन्टॅक्ट वगैरे सर्च करतो, तर तिथे आता प्रिव्हियसली 6 ऑप्शन्स आहेत. करंट स्टेजला 6 ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल तर एक GIFचं ऑप्शन्स आहे, ठीक आहे, दुसरं तुमचं इमेजचं ऑप्शन्स आहे, लिंकचं ऑप्शन्स आहे, तुमचं काहीतरी फाईल मॅनेजरचं ऑप्शन असेल, असे काहीतरी 6 ऑप्शन करंट फेजला आहे. पण यानंतर व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला काही दिवसांनी एक फीचर आणखी दिसेल, ते म्हणजे की तुम्ही तिकडे शॉप पण चेक करू शकाल. आपल्या आजूबाजूला कोणते शॉप आहे, ठीक आहे, आपण जिथे बसलो आहे करंट लोकेशनला, ती आजूबाजूला कोणते शॉप्स आहेत, ती फॅसिलिटी पण आता व्हॉट्सअप देणार आहे. तुम्ही तिकडे सर्च करू शकता. तर आता कन्सिडर करा, ही फॅसिलिटी तुमच्याजवळ काही दिवसांनी येणार आहे, म्हणजे करंटली त्यावर वर्किंग सुरू आहे. ठीक आहे, आता हे वर्क सुरू आहे, तर जेव्हा त्यांची फंक्शनॅलिटी व्यवस्थित वर्क झाली, ते काय करतील, इंटिग्रेट करतील व्हॉट्सअपमध्ये. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह यायच्या आधीची प्रोसेस आहे, जेव्हा ते टेस्टिंग मध्ये असतील, टेस्टिंग फेज मध्ये टेस्टिंग परफॉर्म करत असतील. तर कन्सिडर करा, त्यांनी ही फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केली डेव्हलपर्सनी, आणि मग त्यांनी इंटिग्रेट पण केली फायनल स्टेजला जाऊन, आणि मग तुमच्याकडे टेस्टिंगसाठी आलं. तर त्या केसमध्ये काय झालं, तिथे कोणता बग होता का? बग नव्हता. त्यांनी नवीन फीचर इम्प्लिमेंटेशन वर ते वर्क करत आहेत. ठीक आहे, तर असे नवीन फीचर जेव्हा इम्प्लिमेंट होतात, त्यामुळे पण कोडमध्ये चेंजेस येतो, राईट? आता ऍप्लिकेशन मध्ये जेवढ्याही फंक्शनॅलिटी आहेत त्या व्यवस्थित वर्क करत आहे, पण त्यामुळे त्यांनी एक चेंज ऍड केलाय. तर त्या चेंजमुळे अदर फंक्शनॅलिटीज वर काही इम्पॅक्ट झालाय का, हे आपल्याला रिग्रेशन टेस्टिंग मध्ये परफॉर्म करायचं असते. ओके, म्हणजे इन शॉर्ट, रिग्रेशन टेस्टिंग मध्ये तुम्ही फेल ज्या टेस्ट केसेस आहेत त्यामुळे जे चेंजेस आले तेव्हाही तुम्ही रिग्रेशन परफॉर्म कराल. पण काही जर न्यूली ऍड फीचर्स असतील तर त्यासाठी पण तुम्ही रिग्रेशन टेस्ट परफॉर्म कराल. ओके, म्हणजे ओव्हरऑल आधी काय कराल, आता सपोज कन्सिडर करा, तो चेंजेस तिकडे इम्प्लिमेंट झाला, पर्टिक्युलर तुम्ही जे शॉप्स वगैरे सर्च करू शकता, तो चेंज एक इम्प्लिमेंट झाला, तर टेस्टर्स काय करतील, फर्स्ट टेस्ट त्यांची काय असेल किंवा फर्स्ट स्टेप काय असेल वर्किंगची, की ते फीचर ते चेक करतील की ते फीचर जे ऍड केलंय ते व्यवस्थित वर्क करत आहे का, त्याची फंक्शनॅलिटी चेक करतील, डिफरंट शॉप सर्च करून बघतील, लोकेशन नुसार शॉप सर्च करून बघतील. हे त्यांच्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीची टेस्टिंग झाली. पण मग त्यानंतर सेकंड त्यांचं काय वर्क असेल, त्यानंतर त्यांचं वर्क असेल की त्या चेंजमुळे त्या सर्च बार मधली किंवा त्या पर्टिक्युलर मॉडेलमध्ये काही अदर फंक्शनॅलिटीजवर इम्पॅक्ट झालायत का, त्या ब्रेक झाल्यात का. जसं तिकडे एक लिंक्सची टॅब आहे, तर शॉप तर सर्च होत आहे, पण लिंक पण व्यवस्थित सर्च होत आहे का, फाईल मॅनेजरला पण युजर ट्रॅव्हल करू शकत आहे का, हे साईड इम्पॅक्ट आहे कोडमुळे काय झाले आहेत का, हे सगळं टेस्ट करायचं काम आपलं रिग्रेशन टेस्टिंग मध्ये असतं. ठीक आहे, क्लिअर आहे? आता रिग्रेशन टेस्टिंग साठी आपण काही सूट प्रिपेअर करत असतो ऑटोमेशन मध्ये, किंवा मॅन्युअल रिग्रेशन पण असतं मोस्ट ऑफ द केसेस, म्हणजे तुम्ही गोष्टी मॅन्युअली चेक करत असता. त्याचा काही क्रायटेरियाज असतो रिग्रेशन टेस्टिंग मध्ये, कोणत्या कोणत्या टेस्ट केसेस कन्सिडर करायच्या. ठीक आहे, ते आपण बघूया. त्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट केसेस असतील. तर बघा गाईज, मोस्टली फेल टेस्ट केसेस असतात, म्हणजे ज्या प्रिव्हियसली तुम्ही काही बग रेज कराल ज्या फेल झाल्या होत्या, त्या टेस्ट केसेस तुम्ही कन्सिडर करता रिग्रेशन सूट मध्ये. सेकंड असतात हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस, म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये अशा काही फंक्शनॅलिटीज असतात की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, किंवा सडनली काही प्रॉब्लेम ऑकर झाला असेल. जसं तुम्ही फोन पे यूज करता, तिकडे बऱ्याचदा काही प्रॉब्लेम असतात, कधी सर्व्हर डाऊन असतो, कधी एखाद्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी मध्ये तुमचं पेमेंटचं ऑप्शन वर्क करत नसेल. तर अशा काही टेस्ट केसेस असतील ज्या की हाय प्रायोरिटी आहेत, त्या पण रिग्रेशन मध्ये कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे, नंतर काही न्यूली ऍडेड फीचर्स जे आत्ताच आपण डिस्कस केलं, जर असे फीचरमुळे कोडिंग मध्ये काही चेंजेस येत असेल तर त्याशी रिलेटेड जे टेस्ट सिनेरिओ आहेत ते पण रिग्रेशन मध्ये कन्सिडर केल्या जातात. आणि काही टाइम परमिट असतात. टाइम परमिट म्हणजे काय होतं की कधी कधी
एखाद्या वेळेस तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम आहे, म्हणजे तुम्ही रिग्रेशन परफॉर्म करत आहे, तर तुमच्याकडे बॅकलॉग तर नंबर ऑफच असतात, राईट? तर मग तुमच्याकडे जर टाइम असेल किंवा रिग्रेशन सूट मध्ये कमी टेस्ट केसेस असतील, तर मग तुमच्या ज्या प्रिव्हियसली तुम्ही स्किप केलेल्या फंक्शनालिटीची टेस्टिंग आहे ते पण तुम्ही रिग्रेशन सूट मध्ये ऍड करता, जर तुमच्याकडे टाइम असेल तर. ओके, टाइम असेल तेवढा तुमच्याकडे रिग्रेशन सूट मध्ये तेवढ्या टेस्ट केसेस नसतील, तर अशा ज्या आधी स्किप केलेल्या आहेत, ठीक आहे, त्या टेस्ट केसेस पण तुम्ही बॅकलॉग मधनं उठवून म्हणजे उचलून इकडे टाकू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे रिग्रेशन सूट रेडी केल्या जातात. आता कन्सिडर करा, रिग्रेशन सूट मध्ये तुमच्याकडे टेस्ट केसेस काय असतात? होल टेस्ट केसेस असतात. ठीक आहे, जर तुम्ही होल ज्या टेस्ट केसेस असतील त्यामधल्या काही ज्या इम्पॉर्टंट फंक्शनॅलिटीज असतील, जसे की ह्या तुम्हाला सांगितल्या फेल, हाय प्रायोरिटी, न्यू ऍडेड, जर तुम्ही 1000 टेस्ट केसेस रिटर्न केल्या असतात, तर रिग्रेशन सूटसाठी त्यामधल्या ह्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या काही टेस्ट केसेस पिक केल्या जातात. ठीक आहे, मग त्याचा एक सेट असेल, तुमचा रिग्रेशन सूट त्याला बोलतात, कोणी स्वीट बोलतं. ठीक आहे, मग त्यामध्ये तुमच्या असा इन ऍव्हरेज 40-55 टेस्ट केसेस असू शकतात. आता हा आकडा जो आहे फिक्स नाही आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट हा आकडा चेंज होईल. तुमचा प्रोजेक्ट किती मोठा आहे, तुम्ही कोणत्या फंक्शनॅलिटीजवर वर्क करत आहे, तर हा आकडा व्हॅरी होऊ शकतो. ठीक आहे, पण इन ऍव्हरेज आन्सर सांगताना तुम्ही सांगा की आम्ही रिग्रेशन मध्ये 40-55 किंवा 40-60च्या दरम्यानच्या टेस्ट केसेस ज्या आहेत त्या प्रत्येक मॉड्यूलसाठी वगैरे कन्सिडर करतो. आणि मग यामध्ये ज्या फंक्शनॅलिटीज तुम्ही कन्सिडर करता त्या कोणत्या असतील? मोस्टली फेल टेस्ट केसेस, हाय प्रायोरिटी, न्यूली ऍडेड फीचर, आणि टाइम असेल तर काही बॅकलॉग मधून उचलून तुम्ही टेस्ट केसेस ऍड कराल. ठीक आहे, तर रिग्रेशन टेस्ट परफॉर्म करताना 5 to 6 अवर्स लागतात एक पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीसाठी. ओके, तुम्ही रिग्रेशन टेस्ट कधी रन करता गाईज? ठीक आहे, आता तुम्हाला कळलं की तुम्ही रिग्रेशन टेस्ट मध्ये कशा प्रकारच्या टेस्ट केसेस वगैरे कन्सिडर करत आहे. बट तुम्ही रिग्रेशन टेस्ट केस कधी कधी रन कराल? मॉडिफाईड झाल्यावर, बिल्डवर काही मॉडिफिकेशन झाल्यावर. नाही, मॉडिफिकेशन मध्येही करत आहे, प्लस चेंजेस आले त्या केसमध्ये पण करत आहे, राईट? म्हणजे तुम्ही जे कंटिन्युअसली वर्क करता तर रिग्रेशन तुमच्या डेली लाईफचाच पार्ट असेल. जसं की काही प्रोजेक्ट्स मध्ये काय होतं की छोटे छोटे चेंज इम्प्लिमेंट झाल्यानंतर ना पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीसाठीच रिग्रेशन रन केलं जातं. म्हणजे कन्सिडर करा की आज मी एका लॉग इनच्या पेजवर वर्क करत आहे आणि माझा काहीतरी जीवाय चेंज झाला, या युजर स्टोरीवर मी काम केलं. ठीक आहे, मग मी ती पर्टिक्युलर युजर स्टोरी तर टेस्टच केली. माझ्या रेग्युलर जे फंक्शनल टेस्टिंग आहे, आपण जे फंक्शनल नॉन फंक्शनल कव्हरेजेस बघितले ते तर मी टेस्ट केलेच आणि ते व्यवस्थित वर्क करत आहे. पण त्यानंतर मग माझं काम काय असतं की मला चेक करायचं असते की त्या चेंजेसमुळे, जीयूआय मधल्या चेंजेसमुळे माझ्या फंक्शनॅलिटीमध्ये अदर पार्टवर काही इम्पॅक्ट झालाय का. मग त्या केसेसमध्ये काही प्रोजेक्टमध्ये काय करतात, त्या पर्टिक्युलर मॉड्यूलसाठीच रिग्रेशन रन करतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर मॉड्यूलच्या रिलेटेड ज्याही टेस्ट केसेस असतील अदर फंक्शनॅलिटीसाठी त्या तिथे रन केल्या जातात. मग काही प्रोजेक्ट वाले काय करतात की एक डेली बेसिसवर स्मॉल स्मॉल मॉड्यूलवर रिग्रेशन रन करतात. ओके, पण काही प्रोजेक्टमध्ये असं फॉलो होते की हे पॉसिबल नसतं रोजच्या रोज रिग्रेशन रन करणं. डिफरंट फंक्शनॅलिटीज असतात, तुमच्याकडे टेस्ट स्क्रिप्ट राईट केलेली असते, म्हणून मग ते प्रिफर करतात की एंड ऑफ द स्प्रिंट, लास्ट डे जेव्हा असेल तेव्हा ते एक फायनल रिग्रेशन काय करतात, रन करतात. होल ऍप्लिकेशनसाठी जेही चेंजेस आले असतील ते चेंजेससाठी पण स्क्रिप्ट लिहिल्या जाते आणि प्रिव्हियसली तुमच्याकडे होल ऍप्लिकेशनची स्क्रिप्ट रेडीच असते. तर तिथे परत एक रिग्रेशनची एक सायकल रन करतात आणि मग जशी सायकल रन करतात मग त्यांना काही टेस्ट केसेस फेल होत असतील, काही रिझल्ट फेल होत असतील, तसे मग त्यांना त्याचे इम्पॅक्ट जे आहेत अदर फंक्शनॅलिटीज वरचे ते फाइंड होतात. मग लगेच बग रेज होतात, ते रिझॉल्व्ह होतात आणि परत मग आपण चेक करत असतो. ती एक जनरलाइज प्रोसेस आहे, रिपीटेड सायकल सुरू असते. पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये एंड ऑफ द स्प्रिंट रिग्रेशन हे रन होतच असते. ओके, रिग्रेशन मध्ये काही मोस्ट ऑफ द होल टेस्ट केसेस कव्हर केलेल्या असतात. कधी कधी रिग्रेशन मोठे, जर तुमचे प्रोजेक्ट खूप मोठे असतील, डिफरंट वेब पेजेस असतील, तर काही काही प्रोजेक्ट्स मध्ये नाईटला रिग्रेशन सूट रनिंगला टाकतात. ओके, आणि त्याला होल नाईट रनिंगला असतात, ते टेस्टर्स जाताना टाकून देतात, मग दुसऱ्या दिवशी येऊन रिझल्ट चेक करतात. तर असे पण सिनेरिओज असतात जर मोठा हे असेल तर, कारण ते रन होत बसेपर्यंत कोणी चेक करत नाही. कधी मल्टिपल सर्व्हरवर किंवा मल्टिपल ब्राउझरसाठी पण रन करतात. ठीक आहे, जसं आपण बघितलं होतं एक क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. ठीक आहे, की तुम्ही फायरफॉक्सला सपोर्ट करताय का, क्रोमला सपोर्ट करते का, हे तुम्हाला चेक करायचं असतं. तर हा रिग्रेशनचा पण पार्ट असू शकतो, राईट?
म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन क्रोम मध्ये सपोर्ट करत आहे चेंजेसमुळे, पण त्याच चेंजेसमुळे फायरफॉक्सला सपोर्ट करतंय की नाही, हा पण तुमचा एक सिनॅरिओ रिग्रेशन मध्येच कन्सिडर होईल, राईट? तर मग अशा केसेस मध्ये रिग्रेशन रन करतात, नाईटला रनला ठेवतात आणि मग त्याचा रिझल्ट दुसऱ्या दिवशी अनालाइज करतात. ठीक आहे, टाइम सेव्हिंग साठी म्हणून तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एंड ऑफ द स्प्रिंट एकदा रिग्रेशन रन होतच. काही प्रोजेक्टमध्ये डेली बेसिसवर छोट्या छोट्या मॉड्यूलसाठी होतं, काही प्रोजेक्ट्समध्ये होल मॉड्यूलसाठी एकदाच रन होतं. ठीक आहे, त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल, त्यांच्याकडे जसा टाइम असेल, त्यानुसार ते ठरवतात, त्यानुसार त्यांची प्रायोरिटी असते. तर रिग्रेशन मध्ये इन शॉर्ट तुम्ही काय चेक करताय, ज्या प्रिव्हियसली फंक्शनॅलिटी व्यवस्थित वर्क करत होत्या त्यावर काही इम्पॅक्ट झालाय का न्यू चेंजेसमुळे, हे आपण रिग्रेशन मध्ये टेस्ट करतोय. ठीक आहे, इन शॉर्ट तुम्ही काय करताय की चेंजेसमुळे काही साईड इफेक्ट झाले का ते चेक करताय. ठीक आहे, काहीच कळलं? रिग्रेशन मध्ये तुम्ही काय करताय, रिग्रेशन सूट वर तुम्ही मोस्टली वर्क करणार आहे. ओके, तुम्ही जेव्हा ऑटोमेशन स्क्रिप्ट पण राईट कराल तर तुमचा मोस्टली फोकस रिग्रेशन वरच असेल. रिटेस्ट आणि रिग्रेशन टेस्ट यामधला डिफरन्स सगळ्यांना कळलाय का? येस. ओके, अदर पीपल, आदित्य, आदित्य, सिया, सिया काही येस प्रॉब्लेम? मेघा. नाही. ठीक आहे, आदित्य. नाही काय नाही. ओके, स्वाती, शरयू, हो मेघा. येस मॅम. ठीक आहे, ट्विंकल. कळलंय मेघा. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया मग. बघा, रिग्रेशन वर तुम्हाला मोस्टली क्वेश्चन येऊ शकतो की तुम्ही रिग्रेशन मध्ये कोणत्या कोणत्या टेस्ट केसेस कन्सिडर करताय. ओके, कोणत्या कोणत्या साठी तुम्ही रिग्रेशन टेस्ट रन करताय, असा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्हाला त्या केसमध्ये लक्षात असायला हवं की रिग्रेशन साठी तुम्ही कोणत्या कोणत्या टेस्ट केसेस कन्सिडर करता. ठीक आहे, रिग्रेशन सूट मध्ये जे तुम्ही ग्रुपिंग करताय ते कोणत्या टेस्ट केसेसची असेल. तर हे जे 4 फॅक्टर इकडे मेन्शन केलेले आहेत ना, हे एक IMP पार्ट आहे. ठीक आहे, असं तुम्हाला येईल, असा एक स्ट्रेट फॉरवर्डच क्वेश्चन येईल. आणि मोस्टली सेकंड क्वेश्चन असा येईल या टॉपिकवर की रिटेस्टिंग आणि रिग्रेशन टेस्टिंग मधला डिफरन्स काय. ओके, थोडासा एक मायनर चेंज आहे. रिटेस्टिंग मध्ये तुम्ही प्रिव्हियसली फेल टेस्ट केसेस फिक्स झालाय का वगैरे ते चेक करताय बघ, आणि रिग्रेशन मध्ये त्याचा साईड इम्पॅक्ट झालाय का, काहीतरी साईड इफेक्ट झालाय का, अदर फंक्शनॅलिटीज ब्रेक होते का, हे चेक करताय. ठीक आहे, यानंतर युएटी हे आपलं एन्व्हायरमेंट आपण पाहणार आहे. बघा, फर्स्टली आपण डेव एन्व्हायरमेंट बघितलं, त्यामध्ये 2 टाइप्स ऑफ मेन टेस्टिंग बघितल्या. मग इंटिग्रेशन मध्ये आपण 3 डिफरंट अप्रोचेस बघितले. ठीक आहे, हे डेवचा पार्ट झाला. मग आपण SIT एन्व्हायरमेंटला मूव्ह झाला, ते टेस्ट एन्व्हायरमेंट असतं, त्यामध्ये आपण 4 टाइप ऑफ मेन टेस्टिंग बघितल्या. ओके, त्यानंतर त्यामधला जो टाइप आहे फंक्शनल टेस्टिंग, त्यामध्ये अगेन 2 टाइप ऑफ टेस्टिंग बघितले आपण, फंक्शनल, नॉन फंक्शनल. ओके, फंक्शनल मध्ये आपण 6 कव्हरेजेस बघितले. ठीक आहे, 6 टेस्टिंग कव्हरेजेस बघितले. त्यामधल्या सेकंड कव्हरेजेस मध्ये 3 टेस्टिंग टेक्निक बघितल्या, ज्या की IMP आहेत. त्यानंतर नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये 8 to 9 टेस्टिंग बघितल्या. क्लिअर आहे, त्यामधल्या 2 टाइप ऑफ टेस्टिंग आपण परफॉर्म करत नाही, त्या फक्त क्लायंट एन्व्हायरमेंटला होतात. कोणत्या कोणत्या आहेत? पॅरलायझेशन टेस्टिंग आणि इन्स्टॉलेशन सिस्टम. एक्झॅक्टली, इन्स्टॉलेशन अँड पॅरलायझेशन, IP असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला पेज टर्न करायची गरज पडायला नको. ठीक आहे, तर IP ह्या 2 टेस्टिंग आपण करत नाही, क्लायंट एन्व्हायरमेंटला होतात, म्हणजे UAT मध्ये होतात. तर हे झालं SIT मधल्या टेस्टिंग. ठीक आहे, त्यानंतर आपण SIT मध्ये ह्या टेस्टिंग कव्हरेजेस फंक्शनल, नॉन फंक्शनल तर बघितलेच, या व्यतिरिक्त नंतर आणखी 4 टेस्टिंग बघितल्या. ठीक आहे, त्या कोणत्या कोणत्या बघितल्या? सॅनिटी, स्मोक, रिटेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग. ओके, रिग्रेशन. आता आपण एवढ्या टेस्टिंग बघितल्या, पण आपण कोणती टेस्टिंग कधी परफॉर्म करत आहे हा क्वेश्चन कुणालाच आला नाही. आपण एक 2 वीक पासनं SIT एन्व्हायरमेंट बघत आहे. हो मला आला होता, मी आज सकाळी या क्वेश्चन आला होता. ठीक आहे, हा, एवढ्या तुम्हाला थोडी सगळ्या आयडिया टेस्टिंग आहे. मग आपण कुठे जाऊ? हा, ठीक आहे, अदर पीपल तुला थोडी आयडिया आहे, बट बाकीचे लोक, तुम्हाला हा क्वेश्चन आला की तुम्ही कोणती टेस्टिंग कधी परफॉर्म करत आहे, याचा फ्लो काय असू शकतो? मॅम,
अ, अ, आपण एवढे सगळ्या याच्यामध्ये फक्त फंक्शनल टेस्टिंग परफॉर्म करतो. हा तर बाकीचं सगळं आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे की किंवा स्टडी करून ठेवायचं आहे का की हा आपण तुम्ही फक्त फंक्शनल फंक्शनल. नॉन फंक्शनल या दोन्ही टेस्टिंग करता. तुम्ही युझॅबिलिटी टेस्टिंग पण करता बीबीटी मध्ये, फक्त आपण सिक्युरिटी आणि परफॉर्मन्स टेस्टिंग नाही करत आहे. ओके, तुम्ही युझॅबिलिटी टेस्टिंग पण परफॉर्म करणार आहे, तुम्ही फंक्शनल मध्ये जे 2 पार्ट आहेत ते पण करणार आहे. आणि आता ज्या 4 टेस्टिंग आपण बघितल्या, सॅनिटी, स्मोक, रिटेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग, तर हा तुमचा डेली लाईफचा पार्ट आहे. ह्या 4 टेस्टिंग पण आपण परफॉर्म करत आहे. तर आता आपण बघूया की याचा फ्लो काय असेल. ठीक आहे, लक्षात तुम्हाला सगळ्याच ठेवायचे आहे, फक्त आपण डेव एन्व्हायरमेंट मधल्या टेस्टिंग परफॉर्म करत नाही. ओके, ज्या इंटिग्रेशन युनिट टेस्टिंगचा पार्ट आहे, किंवा आता जे युएटी मध्ये मी 2 टाईप ऑफ टेस्टिंग सांगणार आहे, अल्फा बीटा, त्या पण आपण करत नाही. तर ह्या 4 टेस्टिंग आपण सोडल्या तर एसआयटी मधली प्रत्येक टेस्टिंग आपण परफॉर्म करतो. ओके, आणि एसआयटी मधल्या सिक्युरिटी आणि परफॉर्मन्सचे डिफरंट टूल असतात, तर ते 2 टाईप ऑफ टेस्टिंग आपण करत नाही. म्हणजे ह्या 6 स्किप केल्या तर अदर सगळे कव्हरेजेस आणि टेस्टिंग टाईप आपण परफॉर्म करणारच आहे. तर याचा फ्लो कसा असेल, तुमच्याकडे जेव्हा ऍप्लिकेशन किंवा बिल्ड येतं तर सगळ्यात पहिली टेस्टिंग तुमची कोणती असते? सॅनिटी टेस्टिंग असते. ठीक आहे, तुम्ही हा फ्लो नोट करून घ्या. तुमची फर्स्ट टेस्टिंग कोणती आहे? सॅनिटी आहे. ओके, सॅनिटी मध्ये तुम्ही बिल्ड रिजेक्ट करू शकता. आणि सॅनिटी आणि स्मोक ह्या फर्स्ट लेवलच्या टेस्टिंग आहे. काही प्रोजेक्ट मध्ये काय होतं की सॅनिटी फॉलो करतात, काही प्रोजेक्ट मध्ये स्मोक फॉलो करतात, म्हणजे स्टार्टिंग लेवलच्याच आहे. तर आपल्या केसमध्ये आपण स्मोक टेस्टिंग सांगायचं आहे आपला आन्सर, की आम्ही नवीन बिल्ड आल्यानंतर स्मोक परफॉर्म करतो. आपण बिल्ड रिजेक्ट न करता डेव्हलपर कडनं चेंजेस जे आहेत ते तिथेच फिक्स करून घेतो. जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण स्मोक फॉलो करतो. पण फर्स्ट लेवल ऑफ टेस्टिंग मग आपली कोणती असेल? सॅनिटी आणि स्मोक. हे तुम्ही ऑब्लिक करून असं लिहा. ठीक आहे, ऑर मध्ये लिहा, सॅनिटी आणि स्मोक फर्स्ट लेवल ऑफ टेस्टिंग. ओके, आणि त्यामधली तुम्हाला कोणती सांगायची आहे? स्मोक. आम्ही माझ्या प्रोजेक्टमध्ये मी स्मोक फॉलो करतो, म्हणून तुम्ही स्मोकला अंडरलाईन करा आणि तिकडे काहीतरी नोट लिहून घ्या की वी आर फॉलोइंग स्मोक इन अवर प्रोजेक्ट. ओके, ही तुमची फर्स्ट लेवल ऑफ टेस्टिंग झाली. त्यानंतर तुम्ही काय करता, जसं तुमचं ऍप्लिकेशन स्टेबल आहे हे कन्सिडर झालं स्मोक आणि सॅनिटी नंतर, टेस्ट केल्यानंतर, मग तुम्ही काय करता? कोणत्या टेस्टिंग कडे मूव्ह कराल? तुम्ही फंक्शनल टेस्टिंग कडे मूव्ह कराल, राईट. मग तुमची सेकंड लेवल ऑफ टेस्टिंग काय आहे? फंक्शनल टेस्टिंग. ठीक आहे, आणि मग त्यामध्ये तुम्ही सगळ्या टाईप ऑफ टेस्टिंग, सगळे कव्हरेजेस वगैरे क्लिअर करा. ठीक आहे, युझॅबिलिटी, फंक्शनल हे दोन्ही एकाच क्रायटेरियामध्ये येतात. म्हणजे एसआयटी मधल्या तुम्ही त्या 2 टेस्टिंग ज्या आहे स्टार्ट कराल. युझॅबिलिटी एक नॉर्मलाइज टेस्टिंग आहे, जीयूआय यूआय रिलेटेड. तर तुम्ही सेकंड टेस्टिंग करा फंक्शनल टेस्टिंग. फंक्शनल टेस्टिंग करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला काही बग भेटला, तुम्ही रेज कराल, तुमच्याकडे तो फिक्स करेल डेव्हलपर आणि तुमच्याकडे परत फॉरवर्ड करेल. ओके, त्या केसमध्ये तुम्ही कोणती टेस्टिंग परफॉर्म कराल? आत्ताच आपण डिस्कस केलं. रिटेस्टिंग. कम अगेन. कुणी सांगितलं आन्सर? परत सांगा. रिटेस्टिंग करणार का? येस, आपण रिटेस्टिंग करणार. जर तुम्ही असे कितीही बग फाइंड केले आणि तुम्ही रेज केले, त्यानंतर तुमच्याकडे ते आले डेव्हलपरच्या साईडने फिक्स होऊन, तर तुम्ही तिकडे रिटेस्ट करा. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट तुमचं काय असेल? फर्स्ट लेवल ऑफ टेस्टिंग सॅनिटी स्मोक असेल, सेकंड लेवल ऑफ टेस्टिंग फंक्शनल टेस्टिंग असेल, थर्ड लेवल तुमची कोणती असेल? रिटेस्टिंग असेल. आणि रिटेस्टिंग नंतर म्हणजे सगळं फिक्स झालंय, चेंजेस इम्प्लिमेंट झाल्यात, त्यानंतर तुमची फायनल टेस्टिंग कोणती असेल? रिग्रेशन टेस्टिंग असेल. ठीक आहे, फायनल तुमचं रिग्रेशन रन होईल. रिग्रेशन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, फंक्शनॅलिटी इम्पॅक्ट झालेली, तर परत तुम्ही बग रेज करता. ठीक आहे, म्हणजे चेंजेसमुळे जर दुसरी फंक्शनॅलिटी इम्पॅक्ट झालेली असेल, परत बग रेज होतील, परत ते त्यांच्याकडनं फिक्स होतील, तुमच्याकडे येतील. मग तुम्ही तिकडे पहिले टेस्टिंग कोणती कराल? त्या बग साठी परत रिटेस्टिंगच कराल आणि मग फायनल रिग्रेशन असेल. ठीक आहे, ती एक सायकल आहे. पण तुमचा फ्लो काय राहील? फर्स्ट लेवलला सॅनिटी स्मोक, सेकंड लेवलला फंक्शनल टेस्टिंग, फंक्शनल नंतर रिटेस्टिंग आणि देन रिग्रेशन टेस्टिंग. जर काही बग असेल तर रिटेस्टिंग आणि फायनल रिग्रेशन टेस्टिंग. मग नॉन फंक्शनल कधी मॅम? फंक्शनलचाच फंक्शनल आणि नॉन फंक्शनल हे दोन्ही पार्ट आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही फंक्शनल करत आहे त्यामध्येच दोन्ही कव्हर झाले होतात. ठीक आहे, तुम्ही नोट्स मध्ये बघितलं असेल तर आधी 4 टाईप दिलेले आहेत, त्यानंतर फंक्शनल मध्ये मी फंक्शनल आणि नॉन फंक्शनल असे 2 टाईप दिलेले आहेत. ओके, तर ते सगळे फंक्शनल मध्येच कव्हर होतात.
ठीक आहे. तर पहिले स्मोक सॅनिटी, देन फंक्शनल टेस्टिंग, त्यामध्ये फंक्शनल नॉन फंक्शनल ऑल कव्हरेजेस जे आहेत ते परफॉर्म कराल, त्यानंतर रिटेस्टिंग आणि लास्टली रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म कराल. ठीक आहे. जेव्हा रिग्रेशन मध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग तुमच्या झाल्या आहेत, रिग्रेशन मध्ये काहीच फाईंड नाही झालं, ओके आहे, तेव्हाच तुमचं ऍप्लिकेशन काय होईल, युएटी साठी रिलीज करतील. ठीक आहे. तुमचा रिलीज असतो, काही प्रोजेक्ट मध्ये 2 स्प्रिंटचा एक सोबत रिलीज देतात, म्हणजे काय करतात ते हँडओव्हर करतात युएटीला. ठीक आहे. मग युएटी मध्ये कोणत्या टेस्टिंग्स वगैरे होतात तो आपला नेक्स्ट पार्ट आहे, पण हा जो फ्लो आहे टेस्टिंगचा हा तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे. नोट करा. यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता आताच. क्लिअर आहे सगळ्यांना टेस्टिंग फ्लो? ओके. तुम्ही बोलत नाही याचा अर्थ हो असं मी कन्सिडर करताय. नेक्स्ट आपला एन्व्हायरमेंट आहे युएटी एन्व्हायरमेंट. ओके. या एवढा टाइप ऑफ टेस्टिंग परफॉर्म झाल्यानंतर नेक्स्ट युएटी एन्व्हायरमेंटला तुमचं ऍप्लिकेशन हँडओव्हर होतं, जे चेंजेस झालेले असतील त्यासोबत. जसं त्यांना रिलीज दिला जातो, त्यांच्यासोबत काही डिलिव्हरेबल्स वगैरे आपल्याला सगळंच द्यायचं असते, म्हणजे की तुम्ही किती टेस्ट केसेस राईट केलेल्या होत्या, कशा प्रकारचे वर्क फाइंड केलेले होते, हा सगळा एक डिटेल रिपोर्ट तुमच्याकडे एसआयटी मध्ये प्रिपेअर्ड केलेला असतो. ठीक आहे. तर आपण तो युएटीला हँडओव्हर करत असतो. हे जे आपण रिपोर्ट किंवा हा जो डेटा हँडओव्हर करत आहे टेस्टिंगचा, त्याला डिलिव्हरेबल्स असं बोलतात. ते त्या लेवलचे डिलिव्हरेबल्स आहेत असं तुम्ही बोलू शकता. ओके. तर तुम्ही ते सगळं काही डेटा रिपोर्ट्स वगैरे सोबत तुमचं बिल्ड जे आहे ते युएटीला हँडओव्हर करता. युएटी म्हणजे काय असतं, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. यालाच कस्टमर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असं पण बोलू शकता. ओके. युएटी म्हणजे क्लायंट साइडचं एन्व्हायरमेंट असतं. ओके. ऍप्लिकेशन लाईव्ह जातं, एंड युजर यूज करतात, ते एक फ्रॉड एन्व्हायरमेंट आहे, लास्टचं एन्व्हायरमेंट, जिकडे पण काहीच करू शकत नाही, डिरेक्टली एंड युजर तिकडे येतील, ऍक्सेस करतील ऍप्लिकेशन, ते लाईव्ह गेलेलं असेल, ते एक डिफरंट एन्व्हायरमेंट झालं. पण ऍप्लिकेशन लाईव्ह जाण्याच्या आधी युएटी मधनं क्लायंट साइड मध्ये टेस्टिंग परफॉर्म केली जाते, आणि ती टेस्टिंग ऍक्च्युअल लाईव्ह एन्व्हायरमेंट सारखी असते. ठीक आहे. तिकडे असं एक एन्व्हायरमेंट क्रिएट केल्या जातं. जसं एखादं ऍप्लिकेशन कन्सिडर करा डेव्हलप झालेलं आहे, तुम्हाला रिक्वायरमेंट होती की ती ऍप्लिकेशन ऍट ए टाइम 1000-2000 युजरने ऍक्सेप्ट करू शकले पाहिजे. हे कधी लाईव्ह एन्व्हायरमेंटला गेल्यानंतर. तर मग क्लायंट एन्व्हायरमेंटला या केसमध्ये काय केलं जातं, तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं. ठीक आहे. तेवढे नंबर ऑफ युजर्स रिमोटली क्रिएट केले जातात. ठीक आहे. एक रिअल एन्व्हायरमेंट सारखं एन्व्हायरमेंट क्रिएट करून टेस्ट परफॉर्म केली जाते. तिकडे लोड टेस्ट परफॉर्म केली जाते, तिकडे तुमची परफॉर्मन्स टेस्ट पण परफॉर्म केली जाते, की ऍप्लिकेशनची प्रत्येक फंक्शनॅलिटी रिक्वायरमेंट नुसार वर्क करत आहे का, ज्या रिक्वायरमेंट त्यांनी दिलेल्या होत्या त्यासाठी परफॉर्मन्स टेस्ट पण परफॉर्म केली जाते. लोड टेस्टिंग मध्ये काय करतात, ते लोड इम्प्लिमेंट करतात. म्हणजे जर त्यांच्या ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट असेल की 2000 युजर ऍट ए टाइम ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकले पाहिजे, तर त्या केसमध्ये ते काय करतात, ऍप्लिकेशन मध्ये युएटी मध्ये पहिले 100 युजर लॉग इन करतील, ऍप्लिकेशन यूज करतील, मग ते लोड वाढवतात 200 युजर्स लाईव्ह. ओके. म्हणजे त्यांच्याकडे तसं एन्व्हायरमेंट असतं, रिमोटली ते ऍक्सेस करतात, जसे काही टूल्स असतात टेस्टिंगचे त्यानुसार. मग ते 200चा लोड अप्लाय करतात, 300चा, आणि प्रत्येक केसमध्ये मग परफॉर्मन्स चेक करत जातात की ऍप्लिकेशनची स्पीड कमी होत आहे का, ऍप्लिकेशनला लोडिंगला वेळ घेत आहे का आपण लोड वाढवल्यानंतर. तर ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या युएटी मध्ये परफॉर्म केल्या जातात. मग फायनली ते 2000च्या रेंजवर जातात, जी त्यांची रिक्वायरमेंट आहे. मग ते चेक करतील की 2000 युजरनी लॉग इन केल्यानंतर ऍप्लिकेशनचा काय रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर मग ते 2000 पेक्षा जास्त लोड अप्लाय करून बघतील की ब्रेक होतंय का, ओके, किंवा काय होतंय. तर ह्या ज्या टेस्टिंग आहेत त्या युएटी मध्ये परफॉर्म केल्या जातात. ओके. परफॉर्मन्स लोड टेस्टिंग आणि फंक्शनल टेस्टिंग पण परफॉर्म केल्या जातात. ठीक आहे. जशा की आपण एसआयटी मध्ये केलेला असतो, आणि फंक्शनल टेस्टिंग मध्ये आपण तर सगळे कव्हरेजेस केलेलेच असतात, पण त्यांच्या साईडने ते परत चेक करतात. आणि कधी कधी असं होतं की युएटी मध्ये असे काही बग त्यांना भेटतात जे एसआयटी मध्ये मिस झालेले असतात. ठीक आहे.
जसं की आपण टेस्टिंग प्रिन्सिपल मध्ये पण पाहिलं होतं, हे कधीच पॉसिबल नसतं की तुम्ही 100% डिफेक्ट फ्री प्रॉडक्ट डिलिव्हर करू शकाल. तुम्ही तुमच्या साईडनी प्रत्येक टाईपची टेस्टिंग परफॉर्म केली, कितीही एफर्ट्स टाकले, तरी हे कुठेतरी पॉसिबल नसतं की तुम्ही 100% डिफेक्ट फ्री प्रॉडक्ट देऊ शकाल. तर बऱ्याच केसेसमध्ये युएटी मध्ये प्रॉब्लेम्स फाइंड होऊ शकतात. ठीक आहे, युएटी मधली जी टेस्ट टीम असेल ते असे प्रॉब्लेम फाइंड करू शकते. तर असे प्रॉब्लेम फाइंड होणं हे आपल्यासाठी चांगली गोष्ट नसते. ठीक आहे, म्हणजे जर युएटी मध्ये असे मायनर प्रॉब्लेम किंवा काही मेजर फंक्शनॅलिटीज मधले इश्यू फाइंड होत असतील, तर याचा अर्थ काय आहे की एसआयटी मध्ये टेस्टिंग व्यवस्थित परफॉर्म झालेली नाहीये. करेक्ट. आणि असे जर इश्यू युएटी मध्ये भेटत असतील, तर त्या केसमध्ये कंपनीला पेनॉल्टी अमाऊंट पे करावं लागतं क्लायंटला. ओके, कारण की ते कंपनीकडनं मिस झालेले इश्यू असतात, आपल्या प्रोजेक्ट टीम मधल्या टेस्टर्सनी ते मिस केलेले असतात. ओके, त्यांच्यामुळे ती फंक्शनॅलिटी कुठेतरी इम्पॅक्टेड असते आणि आपण तशीच डिलिव्हर करतो, आणि मग युएटी एन्व्हायरमेंट मधले जे तुमचे टीम आहे ते फाइंड करते, तर त्यांच्याकडे अशा इश्यूची लिस्ट असते, ती लगेच आपल्याला रेज होतील आणि हे मेजर गोष्टी असतात. मग लगेच त्यासाठी पेनॉल्टी अमाऊंट प्रोजेक्टला पे करावं लागते, ते प्रोजेक्ट मधनं डिडक्ट होते. आणि जर असं कंटिन्युअसली युएटी मध्ये इश्यू फाइंड व्हायचे जी रेंज आहे ती जास्त असेल, त्या केसेसमध्ये बऱ्याच कंपन्यांकडनं प्रोजेक्ट जातात, मग सर्व्हिस व्यवस्थित नसेल तर. त्यामुळे ऍज अ एसआयटी टेस्टर आपल्याला ट्राय करायचं असते की आपल्याकडनं काही मिस व्हायला नको, म्हणजे ती युएटी मध्ये फाइंडच होणार नाही. ठीक आहे, तर युएटी मधली टीम असते, तिकडे एक लाईव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं असतं ऍप्लिकेशन प्रोडक्शन मध्ये जाण्याच्या आधी, आणि तिकडे एक नॉर्मलाइज टेस्टिंग जी आपण पीबीटी मध्ये परफॉर्म करतो तशीच टेस्टिंग परफॉर्म केली जाते, प्लस तिकडे लोड आणि परफॉर्मन्स टेस्टिंग पण परफॉर्म केली जाते. म्हणजे जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये ऍप्लिकेशन जाईल, युजर लाईव्हली यूज करतील, तर त्या केसेसमध्ये ते कोणत्या सिनेरिओनी यूज करू शकतात, त्यांना कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात, हे पॉइंट समोर ठेवून युएटी मध्ये टेस्टिंग परफॉर्म केली जाते. ठीक आहे, आणि होऊ शकतं की कधी कधी त्यांना न्यू ऑब्झर्वेशन्स भेटतील, त्यांना तिथेच लक्षात येईल की हा चेंज असा इम्प्लिमेंट करायला हवा होता, तर मग ते आपल्याला रेज करतील, आपल्याला म्हणजे बीए ला रेज करतील की नाही, आम्ही या या पर्टिक्युलर स्प्रिंट मध्ये तुम्हाला ही रिक्वायरमेंट दिली होती, पण आम्हाला असं वाटतंय की नाही, आता इकडे असं काहीतरी चेंजेस असायला हवा. तर जेही त्यांचे ऑब्झर्वेशन असतील ते नोट करतील आणि आपल्याला देतील. ठीक आहे, तर युएटी मध्ये टेस्टिंग परफॉर्म करत असताना मोस्टली 2 टाइप ऑफ टेस्टिंग होतात. त्या कोणत्या कोणत्या आपण बघूया. एक आहे अल्फा टेस्टिंग आणि एक बीटा टेस्टिंग. ठीक आहे, अल्फा टेस्टिंग आणि बीटा टेस्टिंग मध्ये काय असतं, आता बीटा टेस्टिंग जो आहे हा टोटली ऍप्लिकेशन डिलिव्हर झाल्यानंतरचा पार्ट आहे, याला आपण एक कंटिन्युअस सर्व्हिस मध्ये नाही कन्सिडर करू शकत. ठीक आहे, आपण त्याचा डिफरन्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अल्फा टेस्टिंग मध्ये काय असतं, मोस्टली आपण वेब ऍप्लिकेशनवर अल्फा टेस्टिंग परफॉर्म, आपण म्हणजे आपण नाही करत आहे, हे कोण करते, युएटी मधले टेस्टर्स करतात. ओके, तिकडे टेस्टर्स डेव्हलपर असतात युएटी मधले, ते करत असतात. तर वेब ऍप्लिकेशन कोणते आहेत हे लक्षात घ्यायला हवं आधी. वेब ऍप्लिकेशन कोणते असू शकतात गाईज? वेब ऍप्लिकेशन असतात स्टँड अलोन ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन असतात काही. कोणते असू शकतात बघा, हा डिफरन्स तुम्हाला माहिती असायला हवा. जनरल टर्म आहे, तुम्ही डेली लाईफ मध्ये किती ऍप्लिकेशन हँडल करता, प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनवर आता 60 ऍप्लिकेशन तरी असतीलच असतील. तुमच्या डेस्कटॉपवर कमीत कमी 15-20 ऍप्लिकेशन असतील. डब्ल्यू से स्टार्ट होने वाली वेब एप्लीकेशन ना. हा, आणि मग प्रॉडक्ट स्टँड अलोन ऍप्लिकेशन कोणती असू शकतात, जे म्हणजे मोबाईलवर आहेत ना. येस, काही वेब ऍप्लिकेशन्स कसं आहे, तिकडे आपण कंटिन्युअसली सर्व्हिस देत असतो. आता जे तुम्ही वेबसाईटला जाता, डिफरंट सर्चेस करता, हे तर तुमचे वेब ऍप्लिकेशन झाले, पण या व्यतिरिक्त काही कंपनीज बँकिंगसाठी डिफरंट ऍप्लिकेशन प्रोव्हाइड होत असतात, त्यांना कंटिन्युअसली सर्व्हिस दिली जात असते, तर ते तुमचे वेब ऍप्लिकेशन्स असतात. जसं बघा, तुमची रेल्वेची IRCTC ही एक वेबसाईट आहे. ठीक आहे, तुम्ही तिकडनं जो अपडेटेड डेटा आहे तो ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, आता तुम्ही गेला तर तुम्हाला काही ट्रेनचं लाईव्ह स्टेटस तुम्ही बघू शकता, फ्युचरच्या ट्रेन बुक करू शकता, प्रिव्हियस ट्रेन कुठून कुठे गेल्या त्याची हिस्ट्री बघू शकता, करंटली कुठे किती सीट्स अवेलेबल आहेत ते बघू शकता. म्हणजे ऍप्लिकेशन मधला डेटा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अपडेट होत आहे.
होत आहे, म्हणजे हे चेंजेस इम्प्लिमेंट करायसाठी कुणीतरी त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे कुठून तरी. हे तुमचं एक प्रकारचं वेब ऍप्लिकेशन झालं. असे ऍप्लिकेशन डिफरंट कंपनीज मॅनेज करत असतात. ठीक आहे. तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल काही कंपनी ज्या आहेत त्या सर्व्हिस बेस्ड कंपनी असतात, काही कंपनीज ह्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनी असतात. तर अशा IRCTC सारख्या ज्या वेबसाईट मॅनेज करणं किंवा हे जी कंटिन्युअस सर्व्हिस आहे हे प्रोव्हाइड करायचं काम सर्व्हिस बेस्ड कंपनीचं असतं. त्यालाच तुम्ही वेब ऍप्लिकेशन बोलू शकता. ठीक आहे. आणि मग प्रॉडक्ट बेस्ड कंपनी काय असतात, ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन बस डेव्हलप करतात आणि डिलिव्हर करून टाकतात. संपलं त्यांचं काम. त्यानंतरचे चेंजेस मग नेक्स्ट व्हर्जन, नेक्स्ट लेवल जर रिक्वायरमेंट आली तर इम्प्लिमेंट करतील. म्हणजे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीचं कसं एक स्ट्रेट फॉरवर्ड काम असतं. पर्टिक्युलर ड्युरेशन साठी प्रोजेक्ट येतो, ऍप्लिकेशन डेव्हलप होतं, ते डिलिव्हर करतात आणि दॅट्स इट. त्यानंतर त्यांना काही कंटिन्युअस सर्व्हिसचं घेणं देणं नसतं. ह्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज असतात. ठीक आहे. त्यावरच तुम्ही ऍप्लिकेशन ठरवू शकता. तर वेब ऍप्लिकेशन म्हणजे तुमचे जे WWW पासून स्टार्ट झाले करेक्ट आहे, प्लस काही सोशलाइज गव्हर्नमेंटल वेबसाईट्स वगैरे असतील ज्यांना कंटिन्युअसली सर्व्हिस देत आहे पर्टिक्युलर कंपनी, ते ऍप्लिकेशन्स म्हणजे तुमचे वेब बेस्ड झाले. त्यानंतर बँकिंग रिलेटेड ऍप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या साईट्स असतील, काही एक्झामच्या साईट्स असतील, तुमची ई स्कॉलरशिपची साईट असेल, हे सगळे काय झाले एक प्रकारे वेब ऍप्लिकेशन्स झाले. ठीक आहे. किंवा बघा बरेचसे काही अमेरिकन UK बेस्ड प्रोजेक्ट्स कॅपजेमिनी, कॉग्निझंट आणि विप्रो सारख्या कंपनीजकडे आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या बँकिंगला सपोर्ट करतात. कॉग्निझंट कडे एक स्विस बँक, स्विस नाही अदर कोणतरी US मधली बँक आहे, तो एक खूप मोठा प्रोजेक्ट कॉग्निझंट कडे आहे. म्हणजे इथे बसून त्यांचा तो प्रोजेक्ट ते मॅनेज करतात. त्यानंतर परत एक इलेक्ट्रिसिटी रिलेटेड प्रोजेक्ट जो आहे UK मधला, तो पण कॉग्निझंट कडे आहे. ठीक आहे. असे काही प्रोजेक्ट्स असतात की ज्याला कंटिन्युअसली सर्व्हिस देत आहे. हे सगळे वेब बेस मध्ये येतात. ठीक आहे. आणि मग प्रॉडक्ट बेस म्हणजे कोणते असतात की तुमचे मोबाईल ऍप्लिकेशन्स असतील डिफरंट, जे तुम्ही यूज करताय डेली लाईफ मध्ये. ठीक आहे. म्हणजे एकदा ऍप्लिकेशन बनलं, डिलिव्हर झालं, लाईव्ह केलं, युजर्स यूज करत आहे, ते तुमचं एक प्रॉडक्ट होतं. ठीक आहे. त्यानंतर काही चेंजेस वगैरे असतील ते ऍप्लिकेशन मध्ये होतात. मग ऍप्लिकेशनच्या ओनरला वाटलं की यामध्ये नेक्स्ट व्हर्जन यायला हवं, तेव्हा ते इम्प्लिमेंट होतात. म्हणजे त्यावर काही असं कंटिन्युअसली वर्क वगैरे सुरू नसतं. तर ते तुमचे प्रॉडक्ट झाले. या व्यतिरिक्त आणखी कोणते प्रॉडक्ट असू शकतात? तुमच्या समोर आता एक वर्ड डॉक्युमेंट ओपन आहे, तर तुमचं वर्ड हे ऍप्लिकेशन कोणतं झालं? कोणतं ऍप्लिकेशन झालं हे? Standalone. स्टँड अलोनच झालं. राईट. स्टँड अलोन बोला किंवा डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन बोलू शकता. त्यानंतर तुमचं नोटपॅड आहे, तुमचं पेंट ऍप्लिकेशन आहे, हे काय झाले तुमचे ऍप्लिकेशन एक डेस्कटॉप ऍप्लिकेशन झाले. यामध्ये चेंजेस तुम्ही इथल्या इथे काहीतरी घेऊ शकता का? जेव्हा तुमचं नेक्स्ट व्हर्जन वगैरे येईल तेव्हा काहीतरी बघा. प्रिव्हियसली जे तुमचे डेस्कटॉप लॅपटॉप असतील त्यामधलं नोटपॅड वर्डपॅड असेल टोटल डिफरंट असेल. आताच्या यामध्ये चेंजेस आलेले आहेत. ठीक आहे. आपण मोस्टली अशा गोष्टी ऑब्झर्व करत नाही मायनर, पण तुम्ही ऍज अ टेस्टर तुमच्याकडे ती एक स्किल असायला हवं की तुम्ही हे छोटे छोटे चेंजेस नोटीस करायला हवे. जसं मी तुम्हाला व्हॉट्सअपचं एक्झाम्पल दिलं. फोनपे मध्ये डेली लाईफ मध्ये काहीतरी खूप चेंजेस झाले आहेत मागच्या 6-8 महिन्यात. पेटीएम मध्ये खूप चेंजेस आले आहेत. GUI मध्ये चेंजेस होत असतात. तुमच्या मोस्टली आपण वायफाय यूज करतो, ऍप्लिकेशन ऑटो अपडेट होतात, तुम्हाला लक्षात येत नाही कधी अपडेट झाले. पण तुम्ही तरी ह्या गोष्टीवर फोकस करायला हवा ऍज अ टेस्टर की काय चेंजेस आधी नव्हते आता आले, मग ते काय असू शकतात. अशा फंक्शनॅलिटीवर तुम्ही फोकस करायला हवं. ठीक आहे. तर आता आपला तो पार्ट नाही आहे, बट इम्पॉर्टंट हे आहे की आपण डिस्कस करतोय की या सगळ्या ऍप्लिकेशन्सना स्टँड अलोन बोलतात. ओके. नोटपॅड, तुमचं वर्डपॅड हे पण स्टँड अलोन ऍप्लिकेशन झालं. काही मोबाईल ऍप्लिकेशन्स असतील ते पण तुमचे एक स्टँड अलोन ऍप्लिकेशन्स झाले. तर अल्फा टेस्टिंग मध्ये काय करतात? अल्फा टेस्टिंग ही मोस्टली वेब ऍप्लिकेशन्स वर परफॉर्म होते. ठीक आहे. वेब ऍप्लिकेशन्स काय हे आपल्याला क्लिअर असेल आता. त्यानंतर इकडे टेस्टिंग परफॉर्म करायसाठी डेव्हलपर्स आणि टेस्टर्स ही दोन्ही टीम अवेलेबल असते UAT एन्व्हायरमेंट मध्ये. जसं की आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं UAT मध्ये एक फायनल तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं. ऍप्लिकेशन लाईव्ह गेल्यानंतर एंड युजरला काय प्रॉब्लेम होऊ शकतात या प्रॉब्लेम्सला ऍड्रेस करायसाठी म्हणून एक एन्व्हायरमेंट असतं. मग तिकडे टेस्ट केल्या जातं. तशा प्रकारे यूज करून बघतात ऍप्लिकेशन. ओके. मग जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर UAT मधले डेव्हलपर्स ते फिक्स करतात तिकडेच. ठीक आहे. त्यानंतर हे ऍप्लिकेशन मध्ये जर काही इश्यू वगैरे आला तर ते इमिडिएटली रिझॉल्व्ह होतात. आता इमिडिएटली का रिझॉल्व्ह होतात की तुमचा कन्सिडर करा या पर्टिक्युलर स्प्रिंट मध्ये मी काही 6 युजर स्टोरी
जे आहेत किंवा 6 चेंजेस जे आहेत ते इम्प्लिमेंट केले आपण SIT मध्ये, मग आपण डिलिव्हर केले. ठीक आहे. तर ते लॉन्च करायच्या आधी, लाईव्ह जायच्या आधी परत UAT मध्ये टेस्ट होत असतात, राईट. मग जर तिकडे काही इश्यू आला तर त्यांना ते लाईव्ह द्यायच्या आधी तो इश्यू फिक्स करणं गरजेचं असतं. म्हणून त्याचं जे रिझॉल्युशन आहे ते स्किप नाही होत किंवा ते नेक्स्ट टाइमसाठी म्हणून स्किप नाही करून ठेवत, ते इमिडिएटली रिझॉल्व्ह करतात. ठीक आहे. कारण त्यांना ते इंटिग्रेट करून ऍप्लिकेशनला मध्ये लाईव्ह जे आहे रिलीज द्यायचा असतो. म्हणून यामध्ये अल्फा टेस्टिंग परफॉर्म करत असताना काही मेजर मायनर इश्यू येऊ द्यात, ते इमिडिएटली ऍड्रेस केले जातात. ठीक आहे. आणि या ऍप्लिकेशन मध्ये टोटल इन्व्हायरमेंट ही कुणाची असते? क्लायंट्सची असते. आपला SITचा इकडे काहीही रोल नसतो. ठीक आहे. जर काही केसेसमध्ये क्लायंट एन्व्हायरमेंट मध्ये काही फंक्शनॅलिटीज वगैरे मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा समजत नसेल, आपण जे टेस्ट परफॉर्म केली असेल तर त्यांना कळत नसेल, तर त्या केसमध्ये UAT टेस्टर्स डेव्हलपर आणि SIT टेस्टर्स डेव्हलपर्स यांच्या एक फॉर्मल मीटिंग होतात. ते डेटा एक्सचेंज करतात, कम्युनिकेट करतात, काही इश्यू असतील ते डिस्कस करतात एक दुसऱ्यासोबत. बट इकडे काही हेल्प घ्यायची किंवा याची गरज नसते. ठीक आहे. म्हणजे ते SIT मधले टेस्टर UAT मध्ये जाऊन वर्क करतील असे काही चान्सेस नसतात. हे क्लायंट साइडचं एन्व्हायरमेंट असते. बघा, तुम्हाला इन फ्युचर काही जणांना UAT मध्ये काम भेटू शकतं, UAT मधल्या टीम मध्ये काम भेटू शकतं. ठीक आहे. तर UAT मधलं काम थोडं रिस्की असतं. जसं SIT मध्ये तुम्ही एखादं मिस केलं, काही केलं, तुमचे सिनियर टेस्टर्स वगैरे सांभाळून घेतात. UAT म्हणजे क्लायंट एन्व्हायरमेंट असते, तर तिकडे असे काही जर इश्यू असले तर ते जास्त रिस्की असू शकतं की तुम्ही UAT मध्ये पण मिस करत आहे म्हणजे काय होईल, ते प्रोडक्शन मध्ये जातील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी मेजर ठरू शकतात. म्हणून UAT मधले टेस्टिंग हे जरा जास्त रिस्की असते. ठीक आहे. तिकडे जास्त एक्सपिरियन्स लोकांचीच टीम असते मोस्टली, बट होऊ शकते एखाद्याला प्रॉड मधले UAT मधल्या टीम मध्ये चान्सेस मिळेल. तर आपला मोस्टली फोकस आपण हा ठेवायला हवा की आपल्याला SIT मध्येच चान्स मिळायला हवा. ठीक आहे. त्यानंतर बीटा टेस्टिंग ही प्रॉडक्ट बेस ऍप्लिकेशनसाठी परफॉर्म म्हणजे केली जाते, पण ही टेस्टिंग एक ऍप्लिकेशन लाईव्ह गेल्याच्या नंतरचीच असते आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इकडे काही डेव्हलपर्स वगैरे अवेलेबल नसतात. म्हणजे या ऍप्लिकेशन्स मध्ये काय होतं, तुम्ही परफॉर्म करत आहे बट ते चेंजेस लगेचच्या लगेच तिथे फिक्स केल्या जात नाहीत. ऍप्लिकेशन लाईव्ह जातं, मग बघितलं जातं की त्यावर युजरच्या काय कमेंट आहे. आता जर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात, तुम्ही एखादा गेम सर्च केला ना, त्या गेमच्या खाली बघा बऱ्याच युजरच्या कमेंट असतात डिफरंट, की आम्हाला UIचा प्रॉब्लेम आहे, असा असा चेंजेस असायला हवा, अशा त्यांच्या बऱ्याच दिवसाच्या कमेंट असतात. आणि मग ते एखाद्या गेमवर 6-8 महिन्यातून, एखाद्या वर्षानंतर कुठेतरी जाऊन अपडेट येतात आणि मग अपडेटेड व्हर्जन त्याचं अवेलेबल असतं. मग तेव्हा कुठं ते चेंजेस इम्प्लिमेंट झालेले असतात. म्हणजे सर्व्हिस बेस ऍप्लिकेशन सारखे लगेच नेक्स्ट स्प्रिंटला किंवा त्या स्प्रिंटमध्ये ते फिक्स झालेले नसतात, इमिडिएट दिलेलं नसतं. जेव्हा ऍप्लिकेशनची पॉप्युलॅरिटी असेल तेवढी ओनरला वाटत असेल, त्या केसेसमध्ये असे चेंजेस इम्प्लिमेंट होतात. त्यामुळे इकडे काही असे टेस्टर डेव्हलपर्स नसतात, ऍप्लिकेशन लाईव्ह जातं. मग जर चेंजेसची खूप जास्त रिक्वायरमेंट असेल, ऍप्लिकेशन तेवढं फायद्यात असेल, तर मग चेंजेस इम्प्लिमेंट होतात आणि मग ते नेक्स्ट व्हर्जन मध्ये त्याचा रिलीज दिला जातो. ठीक आहे. आणि यामध्ये टोटल जी टेस्टिंग किंवा जो हे आहे, एक आपण काय बोलू शकतो, पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तो एंड युजर कडनं कलेक्ट केलेला असतो. म्हणजे जे युजर यूज करतायत ना, त्यानुसार मग ते फीडबॅक त्यांचा रेज करतील आणि त्यानुसार मग ते ओनर वगैरे ठरवतील की आपल्याला हे चेंजेस द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत. ठीक आहे. काही ऍप्लिकेशनचे कधीच अपडेटेड व्हर्जन येत नाही, तुम्ही बघत असाल. काही ब्रोकन फंक्शनॅलिटी सोबतच लोक ते ऍप्लिकेशन यूज करतात त्यांना गरज असेल तर. ठीक आहे. कारण त्या ऍप्लिकेशनची तेवढी पॉप्युलॅरिटी नसते, त्याला कम्पॅरेटिव्हली काही डिफरंट ऍप्लिकेशन्स मार्केटमध्ये असतात, ते जास्त यूज मध्ये असतील. मग अशा केसेसमध्ये ऍप्लिकेशन ओनरला पण वाटत नाही की आपण न्यू व्हर्जन आणायला पाहिजे, आपल्यासाठी ते फायद्यात असेल वगैरे, तर स्किप केला जातो टोटली. तर असं हे मोस्टली प्रॉडक्ट बेस्ड ऍप्लिकेशनच्या केसमध्येच होतं. ठीक आहे. वेब बेस्ड मध्ये तर कंटिन्युअस सर्व्हिस असते, आपण पर्टिक्युलर कंपनीसाठी किंवा पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलसाठी कंटिन्युअस सर्व्हिस देत असतो आणि त्यामध्ये छोटे छोटे चेंजेस इम्प्लिमेंट करत असतो. ओके. पण बीटा टेस्टिंगच्या केसमध्ये प्रॉडक्ट बेस्ड ऍप्लिकेशन असतात, ते टोटली न्यू व्हर्जन मध्येच चेंजेस इम्प्लिमेंट होतात. ठीक आहे. हा डिफरन्स आहे अल्फा आणि बीटा टेस्टिंग मधला. आता हा डिफरन्स बघत असताना आपण दोन टर्म कंटिन्युअसली बघितला, सर्व्हिस बेस आणि प्रॉडक्ट बेस. तर सर्व्हिस बेस आणि प्रॉडक्ट बेस काय आहे? ठीक आहे. सर्व्हिस बेस कंपनीज असतात, काही काही प्रॉडक्ट बेस कंपनीज असतात. ठीक आहे. तर हा आपल्या
सिलेबसचा अजिबात पार्ट नाही आहे. सर्व्हिस बेस्ड कंपनी, प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. तो तुमच्या एक नॉलेजसाठी म्हणून हा एक मी इकडे नोट लिहिली आहे आणि इकडे तुम्हाला डिफरन्स पण दिलाय. तर रिअल लाईफ मध्ये तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूज द्याल तुम्हाला माहित असायला हवं की तुम्ही सर्व्हिस बेस्ड कंपनीसाठी देताय की तुम्ही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीसाठी देताय. ठीक आहे, मग कोणती कंपनी तुमच्यासाठी जास्त चांगली असू शकते तर यावर तुम्ही ठरवू शकता मग. ठीक आहे, म्हणून तुम्हाला डिफरन्स माहित असायला हवा, म्हणून मी तुम्हाला इथे काही पॉईंट दिले आहेत. तर तुम्ही हे जस्ट रीड करून घ्या, तुमच्या माहितीसाठी आहे, हा सिलेबसचा पार्ट नाही आहे. ठीक आहे, या नोट पासनं प्रॉडक्ट सर्व्हिस बेसचा जो डिफरंट आहे हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, टोटली तुमच्या माहितीसाठी दिलाय. जर तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम मिळत असेल ना तर खूप चांगलं आहे. म्हणजे आता मोस्टली आम्ही तरी सर्व्हिस बेस्ड कंपनीज मध्ये वर्क करतो, पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये तुम्हाला एक स्ट्रेट फॉरवर्ड वर्क असतं. प्रोजेक्ट संपला की तुमचं वर्क संपलं. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीमेंट जास्त मिळतात किंवा तुम्हाला प्रमोशन्स लवकर मिळू शकतात. तर असे काही डिफरंट फायदे आहेत प्रॉडक्ट बेस्ड कंपनीचे. आणि सर्व्हिस बेस्ड कंपनीला थोडं स्टेप बाय स्टेप असतं. तुम्ही कंटिन्युअसली 2 वर्ष 3 वर्ष एकाच प्रोजेक्टसाठी सर्व्हिस देत असता. तुम्हाला चेंज करता येत नाही कधी कधी प्रोजेक्ट, त्यांच्या रिक्वायरमेंट असल्या तुम्ही स्टक होऊन जाता एखाद्या प्रोजेक्टमध्ये. तर सर्व्हिस बेस्ड कंपनीचे असे एक छोटे ड्रॉबॅक आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर सर्व्हिस आणि प्रॉडक्ट बेस्ड कंपनी काय असतात याचा एक बेसिक डिफरन्स इथे दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की कोणत्या कंपनीज बेटर आहेत, कोणत्या कंपनीज मध्ये जाणं चांगलं असेल इन फ्युचर. तर ते तुम्ही ठरवा तुमचं. हे तुमच्या माहितीसाठी म्हणून डिफरन्स दिलेला आहे. हा मी की तुम्हाला एक्सप्लेन करणार नाहीये, तुम्ही रीड करून घ्या, तुम्ही समजून घ्या तुमच्या लेवलला. त्यानंतर या युएटी मध्ये एक फायनल टेस्टिंग परफॉर्म केली जाते, ती आहे फायनल रिग्रेशन टेस्टिंग. ओके, जसं आपण एसआयटी मध्ये टेस्टिंग परफॉर्म करतो तसंच युएटी मध्ये केलेली असते. ठीक आहे, तिकडे पण रिग्रेशन टेस्टिंग एका प्रकारे होतच असते, पण ही जी टर्म आहे ही एसआयटी मधली आहे. ठीक आहे, ते मी लास्ट मध्ये इकडे ऍड केली, आपली तिकडनं मिस झालेली आहे. तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या टेस्टिंग परफॉर्म झाल्यानंतर ऍप्लिकेशन तुमचं मूव्ह केलं जातं युएटीला. तर काय होतं, कधी कधी छोटे छोटे चेंजेस परफॉर्म झाले, ठीक आहे, ते इम्प्लिमेंट झाले, सगळ्या टेस्टिंग युजरनी, म्हणजे आपण एका टीम मध्ये 4-5 टेस्टर्स असतील, तर एका टेस्टरनी त्याच्या लेवलला परफॉर्म केली, दुसऱ्या टेस्टरनी त्याच्या लेवलला परफॉर्म केली रिग्रेशन टेस्टिंग, पण फायनली लीड हे कन्सिडर करत नाही. म्हणजे होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीवरच फक्त ट्रस्ट करणं किंवा त्याच्याच भरोशावर बसणं याच्यामुळे काहीतरी मेजर मिस होऊ शकतात. म्हणून मग एक फायनल रिग्रेशन होल टेस्टिंगसाठी काहीतरी सिनियर ऑथॉरिटीज परफॉर्म करतात, त्यालाच फायनल रिग्रेशन टेस्टिंग बोलतात. यात काहीच वेगळं नसतं, जशी तुम्ही तिकडे टेस्टिंग परफॉर्म केली आहे ना सेम तशीच टेस्टिंग आहे. ठीक आहे, बट ही एक परत चेक केलं जाते. जसं बघा, तुम्ही एखादं काही काम करत असाल तर तुम्हाला माहिती असतं की तुम्ही ते व्यवस्थित केलं आहे, सगळं काही रिटर्न केलंय वगैरे, बट तरी तुम्ही एक काय करता, फायनल क्रॉस चेक करता की काही मिस व्हायला नको. ठीक आहे, तुम्ही सपोज करा ट्रॅव्हलिंगला जात असता, तुम्ही सगळी पॅकिंग करून घेता, तुम्हाला माहित असते लिस्ट ऑफ ज्या गोष्टी घ्यायच्या तुम्ही घेतलेल्या आहेत, पण तरी तुम्ही एक फायनल चेकलिस्ट बनवता आणि चेक करता की मी हे घेतलंय का, मी ते घेतलंय का. बस सेम त्याच केसमध्ये फायनल रिग्रेशन टेस्टिंग असते. सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग परफॉर्म झालेल्या असतात, रिग्रेशन सूट पण परफॉर्म झालेले असतात, पण ते डिफरंट मॉड्यूलसाठी टेस्ट केलेले असतील. जसं मी तुम्हाला बोलली की छोटे छोटे मॉड्यूल्स असतात ऍप्लिकेशन मध्ये, तर ते त्या लेवलला परफॉर्म केलेले असतील. तर मग लीड काय करतो, फायनल लेवलला जाऊन होल ऍप्लिकेशन साठी एक टेस्ट परफॉर्म करतो क्रॉस चेक म्हणून, त्याला बोलतात फायनल रिग्रेशन टेस्टिंग. आणि आता रिग्रेशन मध्ये काय परफॉर्म करतो हे आपल्याला माहितच आहे. ठीक आहे, तर आपलं ऍप्लिकेशन जसं काय बोलतात एसआयटी मधनं युएटी मध्ये जात असताना एकदा रिग्रेशन परफॉर्म केलं जातं, तसंच युएटी मध्ये काय केलं जातं, युएटी मधनं ऍप्लिकेशन लाईव्ह जाण्याच्या आधी एक टेस्टिंग परफॉर्म केलेली असते. ठीक आहे, तर त्या टेस्टिंगला रिग्रेशन टेस्टिंगच बोलतात. तर या टेस्टिंगसाठी काय होतं, जसं की मी तुम्हाला बोलली की एसआयटी मधनं युएटी मध्ये जाताना आपण काही डिलिव्हरेबल्स युएटीला देत असतो. ठीक आहे, या एसआयटी मध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, हे युएटी असायला हवं. ठीक आहे, तर बघा इकडे काय होतं, तसं ते डिलिव्हरेबल्स युएटी टीम कडे असतात. तर आपण डिलिव्हरेबल्स मध्ये म्हणजे जसं की एसआयटीच्या टेस्टरनी काहीतरी 1000 किंवा 100 टेस्ट केसेस रिटर्न केलेल्या असतील, तर या इकडे काय होतं बीबीटी मध्ये. ओके, तर फायनल सूट मध्ये आपण किती कन्सिडर करतो, 25 to 30 कन्सिडर करतो.
करेक्ट आहे. तसंच इकडे पण असतं, इकडे पण तोच क्रायटेरिया फॉलो केला जातो युएटी मध्ये पण. ओके, इवेटी मध्ये पण ज्या काही हाय प्रायोरिटी न्यूली इम्प्लिमेंटेड टेस्ट केसेस आहेत त्या फायनल सूट मध्ये कन्सिडर केल्या जातात आणि ते फायनल रिग्रेशन रन करतात. ठीक आहे, आणि मग ते डिलिव्हर करतात. तर हा एक एक्स्ट्रा पार्ट आहे, यावर तुम्हाला कोणीही काही क्वेश्चन नाही विचारेल की फायनल रिग्रेशन वगैरे काय असतं. तर तुम्हाला फक्त एक माहिती असायला हवं की परत एकदा तिकडे क्रॉस चेक होते ऍप्लिकेशन लाईव्ह जायच्या आधी. ठीक आहे, ते एकदा एक रिग्रेशन रन करून घेतात. मग त्यामध्ये जर त्यांना काही भेटलं तर मग ते परत त्यांच्याच लेवलला फिक्स करतात. आपण बघितलं की युएटी मध्ये पण डेव्हलपर्स प्रेझेंट असतात, तर ते त्यांच्या लेवलला फिक्स करतात आणि मग फिक्स केल्यानंतर फायनली ऍप्लिकेशन लाईव्ह जातं. तर गाईज ह्या टर्म्स आहेत. यामध्ये बघा तुम्हाला मोस्टली वेब टेस्टिंग मध्ये अल्फा टेस्टिंग जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अल्फा टेस्टिंग मध्ये मोस्टली काय केलं जातं, जे इश्यू आले ते इमिडिएटली रिझॉल्व्ह केले जातात. ठीक आहे, बीटा टेस्टिंग मोस्टली एंड युजरचा जो फीडबॅक आहे त्यानुसारच असते, त्यालाच बीटा टेस्टिंग बोलतात. पण अल्फा टेस्टिंग मध्ये इमिडिएटली रिझॉल्व्ह केलं जातं. हा एक बेसिक डिफरन्स आहे. इव्हेटी म्हणजे एक काय असतं, लाईव्ह एन्व्हायरमेंट सारखं एन्व्हायरमेंट असतं, क्लायंट साईडला क्रिएट केलं जातं आणि तिथे टेस्ट परफॉर्म केली जाते. एंड युजरच्या प्रॉस्पेक्टिव्हनी टेस्ट केली जाते, म्हणजे काय होतील जास्तीत जास्त इश्यू तिकडे फाईंड झाले पाहिजे या आधी, लाईव्ह जायच्या आधी. हा एक मेन उद्देश असतो. ठीक आहे,